यानंतर एक बातमी पाहणार आहोत। डोंबिवलीच्या पलावा पुलावर ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे। काही वर्षांपासून कल्याण शिळ रस्त्यावर असलेल्या पलावा पुलाचं काम रखडलंय। या पुलाचं काम तातडीनं पूर्ण करावं अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे आणि त्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। गेल्या 7 वर्षापासून सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी सर्वसामान्य माणसाची पिळवणूक केलेली आहे। पुलाच्या माध्यमातून तारीख पे तारीख आता 31 मेचं आश्वासन दिलं होतं की 31 मेला पूल खुला होणार आहे। आम्ही बघायला आलो, आज उद्घाटन सुरू आहे का, पण इथे कोणी दिसत नाही उद्घाटनाला। म्हणजे आजची देखील तारीख त्यांनी पुढे ढकललेली आहे। म्हणजे सत्ताधारी पक्ष डोंबिवलीकरांची त्रास आणि डोंबिवलीकरांना फसवणूक डोंबिवलीकरांची करत आहे। याच्यासाठी आम्ही निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी आलोय। यानंतर आणखी एक महत्त्वाची अपडेट, मीरा भाईंदरमध्ये महायुतीमधील वाद हा वाढणार आहे। भाजप आमदार नरेंद्र मेहता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे। मेहतांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। भाजप आणि शिवसेना जिल्हा प्रमुखांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे त्यांनी लेखी मागणी केली आहे। मात्र ही चौकशी पारदर्शकरित्या व्हावी यासाठी सरनाईक यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा काही अधिकारी दडपणाखाली काम करतील असं मेहता यांनी पत्रात म्हटलंय। भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे चौकशीची लेखी मागणी केली आहे।